बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्यामुळे ग्राहकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली। स्थानिक संस्था कराच्या विरोधात गेली 65 दिवस सुरू असलेल्या व्यापारी महासंघाचा लढा अखेर संपुष्टात आला। स्थानिक संस्था करामध्ये अनेक जाचकाटींचा समावेश करण्यात आला होता। या जाचकाटी रद्द करण्यात यावा या मागणीसाठी व्यापारी महासंघाने दुकाने बंद ठेवून आंदोलने करून आपला निषेध दर्शवला होता। यामुळे राज्य सरकारने 2 पावले मागे घेत एलबीटी मध्ये अनेक सुधारणा करण्याचे मान्य केले होते। एलबीटी जाचक होणार नाही व व्यापाऱ्यांवर इन्स्पेक्टर राज लादणार नाही असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर ही कोंडी फुटली। या यशस्वी चर्चेनंतर पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी बोलताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले, एलबीटी कर लागू होण्याच्या उत्पन्नाची मर्यादा 1 लाखावरून 5 लाख रुपये करण्यासह 16 मागण्या मान्य करण्यात आल्या असून एलबीटीतील जाचक तरतुदी काढून टाकणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केले आहे। त्यामुळे 8 मे पासून सुरू असलेले आंदोलन सर्वानुमते मागे घेऊन बाजारपेठा सुरू करण्यात आल्याचे रांका यांनी सांगितले। गेले 65 दिवस जो आंदोलन चालू होतं आणि काल या आंदोलनाचा अंतिम तोडगा निघाला। आमची जी मागणी होती की या एलबीटीच्या कायद्यामध्ये ज्या जाचक तरतुदी आहेत त्या रद्द कराव्या आणि काल जी बैठक झाली, जी 8 तास बैठक झाली सेक्रेटरी आणि आपले मुख्यमंत्री साहेबांबरोबर, आणि त्याच्यामध्ये पहिले जे 1 लाखाची मर्यादा होती ती 5 लाखाची करण्यात आलेली आहे। यापूर्वी कुठेही शासन 5 लाखाची करण्यात तयारी नव्हती, कारण या 5 लाखामध्ये जर आले तर पुष्कळशे व्यापारी गळून जातात। पण काल सरकारने मोठं मन दाखवून 5 लाखापर्यंत मर्यादा केल्यामुळे जे छोटे छोटे व्यापारी आहेत ते या कायद्याच्या कचाटीतनं सुटलेले आहेत। आणि आता जे काही बाकीचे होते की जे लोकल व्यवसाय करणारे आहेत त्यांना जे अकाउंट ठेवायचे किंवा रिटर्न भरायचे, रिटर्न नाही भरले तर दंड, शिक्षेची तरतूद, त्या सगळ्या निघाल्यात। त्यांना आता अकाउंट ठेवायची जरूर नाही, परचेज रजिस्टर ठेवायची जरूर नाही। एलबीटी निर्धारण करण्यासाठी राज्य सरकारच्या विक्रीकर विभाग आणि वित्तीय सेवेतील सेवानिवृत्त विद्यमान अधिकाऱ्यांची पालिकेत नियुक्ती, नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव यांच्या परवानगीनेच व्यापाऱ्यांवर धाड टाकण्याची मंजुरी, हिशोब ठेवण्याचा 5 वर्षाची मर्यादा शिथिल करणे, दंडाच्या रकमेत कपात, करमाफीची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख करणे आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अंतिम तोडगा काढला असल्याचे रांका यांनी सांगितले। त्यानुसार पुणे, पिंपरी चिंचवडसह सर्वत्र बंद मागे घेऊन दुकाने पूर्ववत सुरू झाली। बंदमुळे गरीब जनतेचे भरपूर हाल झाले होते। आज सकाळी बाजारपेठा पूर्ववत सुरू झाल्यामुळे नागरिकांनी धान्यमाल आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली।